श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 जून वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत शनी जयंती. तसेच उद्या वैशाख महिन्यातील अमावस्या देखील आलेल्या आहेत. या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी व्रत करून शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. असं म्हणतात की जर आपण शनी जयंतीच्या दिवशी जर व्रत करून शनिदेवाची जर पूजा केली तर आपल्या जीवनातील 7.5 जी आहे तर ती निघून जाते. संकट अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे. अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते. खास करून अमावस्येच्या दिवशी काही उपाय आणि तोडगे जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला ओवाळून टाकायची आहेत. ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची प्रगती होईल. मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा कमी होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. जर अमावस्येच्या दिवशी आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. मुलं हट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल, मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल, यामुळे मुलं आजारी पडत असेल, मुलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मग ते नोकरीमध्ये असेल, अभ्यासामध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल, या प्रकारच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. यामुळे मी तुम्हाला आज जे 2 उपाय सांगणार आहे हे दोनही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहेत. किंवा 2 पैकी जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा 2ही उपाय तुम्ही केले तरीही चालेल. आता हे उपाय आपल्याला कधी करायचे आहेत तर बघा, हे उपाय जे आहेत तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही सकाळी केले तरीसुद्धा चालेल. तर पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 काळे मिरे. जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते 5 काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 5 तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. या 2 वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना मुलांची इडापिडा जाऊ दे, मुलांचे नजरदोष दूर होऊ दे, मुलांचा हट्टीपणा कमी होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आणि ह्या वस्तू मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायचे आहे. फेकताना कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात किंवा कुणाच्या वस्तूंवरती फेकू नका. अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी राहत नाही किंवा ज्या ठिकाणी कुणी जास्त जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला 2 वस्तू फेकायच्या आहेत आणि हा उपाय मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे. करून पहा. तुळशीचे पानं जी असतात ना ती नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. त्याचबरोबर काळे मिरेसुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर आपण हा उतारा आपल्या मुलांवरनं जर केला तर मुलांना कितीही दोष लागले असतील तर ते नक्कीच दूर होतील. त्याचबरोबर पुढचा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 लाल वाळलेल्या मिरच्या. त्याचबरोबर थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि जेव्हा आई केस विंचारते तर आईचे डोक्याचे जे केस निघतात तर ती थोडीशी केसं तुम्हाला घ्यायची आहेत आणि तसेच रस्त्यावर जायचं आहे. रस्त्यावरची थोडीशी माती तुम्हाला उचलून आणायची आहेत आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हातात घेऊन मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना सुद्धा तुम्हाला मुलांची इडापिडा जाऊ दे, मुलांचे दोष दूर होऊ दे, मुलांचा हट्टीपणा कमी होऊन मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा उतारा मुलांवरनं तुम्हाला करायचा आहे.
आता या वस्तू तुम्ही उतरवल्यानंतरनं त्या तुम्ही घराच्या बाहेर जाऊन डस्टबिनमध्ये फेकू शकतात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये डस्टबिन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्ही या वस्तू कापूर टाकून जाळून देखील टाकू शकतात किंवा तुम्ही गावाकडे राहत असेल चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू टाकू शकतात। हे दोनही उपाय मुलांचे नजरदोष, हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते। यामुळे या दोनपैकी तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा हे दोन्हीही उपाय तुम्ही केले तरीही चालेल। कारण पहा, उद्या जी अमावस्या आलेली आहे तर ती खूप प्रभावी आणि खूप महत्त्वाची अमावस्या आहे। कारण उद्या शनी जयंती आहे आणि या दिवशी ही अमावस्या आहे। यामुळे मुलांसाठी जर तुम्ही हे उपाय जर केले तर मुलांना त्याचा खूप जास्त फायदा होईल। करून बघा, स्वतः तुम्हाला त्याचा अनुभव जो आहे ना तो तुम्हाला येईल। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, अगदी लग्न झालेले जे मुलं असतात, मुली असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। जे मुलं बाहेरगावी शिकायला आहेत तर त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा तुम्ही या वस्तू उतरवून घेऊ शकतात किंवा मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून सुद्धा तुम्ही या वस्तू उतरवून घेऊ शकतात। तर आपल्या सर्व लहानातल्या लहान मुलं आणि मुलींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आईला काही अडचण असेल, मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा आजी आजोबांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।